महाराष्ट्रात ग्रामीण विकासाच्या कार्यात जिल्हा परिषदेला महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असते. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं कार्यालय असतं. आता आपण जिल्हा परिषदेची रचना याविषयी शिकूया. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 असते. प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते. त्यातील काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवलेल्या असतात. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सभासद असतात. कार्यकाल आणि पात्रता. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. सदस्यांची निवड 5 वर्षांच्या मुदतीसाठी असते. निवडणूक लढवणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा. त्याचं वय 21 वर्षे पूर्ण असले पाहिजे. त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावं. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतात. जिल्हा परिषदेत निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यांचा कार्यकाल 2.5 वर्षांचा असतो. ही मुदत संपण्यापूर्वी ते राजीनामा देऊ शकतात. त्यांनी पदाला न शोभणारं वर्तन केल्यास राज्य शासन त्यांना पदावरून दूर करू शकते. सदस्यांना त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येतो. ज्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असतं, त्यावेळी अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावाला एकूण सदस्यांपैकी 3/4 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. या तरतुदीमुळे महिला अध्यक्षांना पुरेसे कायदेशीर संरक्षण मिळते. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून महिला अध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसतो. आता आपण जिल्हा परिषदेच्या समित्यांविषयी अधिक माहिती पाहूया. जिल्हा पातळीवरील विकासाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी विविध समित्या असतात. जिल्हा परिषदेच्या एकूण 10 समित्या असतात. 1. स्थायी समिती. 2. वित्त समिती. 3. बांधकाम समिती. 4. कृषी समिती. 5. समाज कल्याण समिती. 6. शिक्षण समिती. 7. आरोग्य समिती. 8. पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समिती. 9. महिला आणि बालकल्याण समिती. 10. जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समिती. या समित्यांपैकी स्थायी समिती सर्वात महत्त्वाची असते. स्थायी समिती इतर समित्यांच्या कामकाजात समन्वय आणि सुसूत्रता आणते. त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. जिल्हा परिषदेचे प्रशासन. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील व्यक्तीची नेमणूक राज्य शासन करते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांवर देखरेख ठेवावी लागते. जिल्हा परिषदेचे सभासद आणि जिल्हा परिषदेचे प्रशासन यांना जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कामांना आणि विकास योजनांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं काम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं आहे. जिल्हा परिषदेची कामे. जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजना आखून त्यांची अंमलबजावणी करणे हे जिल्हा परिषदेचं महत्त्वाचं काम आहे. शेतीविषयक कामे. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे पुरवणे,
शेती उत्पादन वाढावे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून शेती करण्याच्या नव्या पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना देणे, जलसिंचनाच्या योजना राबवणे इत्यादी कामे जिल्हा परिषद करते. शिक्षण विषयक कामे. संपूर्ण जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून गावोगावी शाळा सुरू करण्याचं काम जिल्हा परिषद करते. आदिवासी मुलामुलींसाठी आश्रमशाळा आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह चालवते. आरोग्यविषयक कामे. लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून जिल्हा परिषद गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करते. छोट्या गावांसाठी फिरते दवाखाने स्थापन करते. लसीकरणाची मोहीम राबवणे आणि कुटुंब नियोजनाचा प्रचार तसंच प्रसार करणे इत्यादी कामे जिल्हा परिषदेची आहेत. ग्रामीण भागातील विकासाला चालना देऊन छोटे उद्योगधंदे सुरू करण्यासाठीही जिल्हा परिषद उद्योजकांना प्रोत्साहन देते. उत्पन्नांची साधने आणखी समजावून घेऊया. जिल्हा परिषदेला आपलं काम पार पाडण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. विविध करांपासून मिळणारं उत्पन्न हे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. उदाहरणार्थ पाणीपट्टी, यात्रा कर, बाजार कर इत्यादी. जमीन महसुलाच्या प्रमाणात ठराविक अनुदान राज्य शासन जिल्हा परिषदेला देते. एखादी विकास योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासन जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून देते.